सुंदर शरीर आमच्या आईने आणलं असतं आणि गंधर्वासारखे वडील असते, त्यामुळं कुणाचीच मुलं कोणालाच कळली नसती. सगळी गोरीपान माळानं सगळ्या पांढरी शुभ्र कोकारीसारखी पोरं पळाली असती. एकही काळं हिरवं पिवळं दिसलं नसतं आम्हाला. हे आपल्या हातात काहीही नाही. आणायचं असतं तर स्वातंत्र्य मिळतंय, त्यात पारतंत्र्य. देवानं ही सत्ता आपल्या हातात ठेवलेली आहे. तो निर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे, म्हणून कोणालाही चिडवू नये, कुणाचंही उणं बोलू नाही. ही सत्ता त्याची आहे आणि त्यावरही परब्रह्माची सत्ता आहे. म्हणून शेवटी काय, अगदी विचार करायला गेलं तर पांडुरंगासारखा व्यवहार करणारा शुद्ध निकोप असं ईश्वर आम्हाला दयाळू भेटलेला आहे. त्याचे आम्ही अनुयायी आहोत. आपण त्याची सेवा करायची. तो देह त्यानं चांगला दिलेला आहे आणि मग दिलेलं देवानं काय काय आहे याची आपण चौकशी करावी. आम्हाला देहानं काय काय दिलेलं आहे. देहानं दुःख जरी दिलं असलं तर देवानं आम्हाला त्यामध्ये सुख